2004-5 नोकिया 1100 मॉडेल आठवतंय? आज ज्यांची तिशी ओलांडली आहे त्या सगळ्यांना मला एक खूप महत्वाची आठवण करून द्यायची. व्हिडिओ आता सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. मगाशीच एक जुना मित्र भेटला, म्हणाला यार उदास वाटतंय, भकास वाटतंय, सगळं आहे पण मजा कशातच नाही. मित्र हो, हा मोबाईल पहिल्यांदा हातात आला तेव्हा किती अप्रूप वाटायचं ना आपल्याला. अनेकांची प्रेम प्रकरणं फक्त टेक्स्ट मेसेजेस वरती जुळली आणि पुढे ब्रेकअपही झाले. त्या कॉइन बॉक्सचा 1 रुपयाही किती मोलाचा होता ना तेव्हा. शेवटच्या 10 सेकंदात सुद्धा किती भरभरून बोलायचो ना आपण. एखादा मिस कॉल कधी काळजात धस्स करायचा तर कधी कुणाच्या हृदयाच्या ताराही छेडायचा. किती अप्रूप वाटायचं दूर कुठेतरी नांदायला गेलेल्या आपल्या लेकीचा, नातीचा आवाज एवढ्या छोट्याशा डबीतून येतोय हे ऐकून 9वारी काष्ट्यातली म्हातारी खुश व्हायची. मित्र हो, एंटेना फिरवून टीव्ही वरती चित्र बघायचा काळ गेला आणि 6.5-7 इंचाच्या मोबाईल डिस्प्लेवरती अख्खं जग आलं. आज अख्ख्या जगातल्या गोष्टी कळतायत फक्त एका क्लिकवर, पण मनातल्या गोष्टींचं काय, त्या कुणाशी बोलायच्या? मला ऐकणाऱ्या बऱ्याच जणांना आठवत असेल तुम्ही सायकल नक्की कशी शिकलात. ॲटलास किंवा हिरोच्या 22-24 इंची सायकलचा पहिल्यांदा अर्धा पॅडल, मग पूर्ण, मग नळीवरून, मग सीटवरून ती 100 वेळा पडत धडपडत सायकल शिकायची मजा वेगळी होती. आज आपणाला रेडीमेड मजा पाहिजे, रेडीमेड आनंद पाहिजे. मग आता व्यायामासाठी आणलेली सायकल ही धूळ खात पडलेली असते कुठल्या तरी कोनाड्यात. झाडांच्या सावल्या पुढे सरकत जाव्यात ना तसा काळ पुढे पुढे सरकत जातो आणि आपला आनंद मात्र पाठीमागेच हरवत राहतो. पण मित्र हो, जे जिथं हरवलंय ना ते तिथंच शोधावं लागतं. एक पाऊल उचललं की दुसरं कुठंतरी ठेवावं लागतं. हा जगाचा साधा नियम आहे. त्यासाठी पाय जमिनीपासून, मातीपासून लांब गेले की आपण आनंदाला मुकतो आणि दोन्ही पाय जमिनीवरती असले की मनात आनंद अंकुरल्याशिवाय राहत नाही. या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंट करून कळवा आणि हा विषय आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.